शाळेत असतील तुम्हाला सांगतो मी मास्तरचं मारलंय माझी तर मार कोणीच नाही खाली. तुम्हाला सांगतो शाळेत जाऊन मुलांचं आयुष्य बदललं. एक मी आहे शाळेत जाऊन आपली पाटणी बार झाली. मास्तर तुम्हाला सांगतो मी ते मास्तरचं नाव ठेवलं कडक मास्तर. बाकीचे मास्तर लोकांचा हाणून हात दुखायचा. ती मास्तर असे होते मला नाही हाणल्यावर त्यांचा हात दुखायचा. एकदा मास्तर मला म्हणले अरे त्यांचं तुम्हाला सांगतो बोलण्याचे आणि हसण्याची पद्धत जरा वेगळी होती. एकदा मला म्हणले अरे हरण्या हरण्या अरे तुझं तोंड बघितलं का माझं डोकं दुखतं आणि मग मी गोळी खातो. ते असे हसायचे एक डोळा बारीक करून एक बाबा अशी वर उठलो. मला म्हणले आज मी तुझ्यामुळे डोक्याची गोळी खातोय तुझ्यामुळे मला बीपीची गोळी खावायला. एकदा मला मास्तर म्हणले 16चा पाडा म्हणून. आता मला 16चा पाडा येत नव्हता. मी म्हणलं 16चा पाडा तर मला येत नाही म्हणलं. मास्तर म्हणले तुला 16चा पाडा येत नाही परत भरून भात खायला मागच सरकत नाही आणि मग तो 16चा पाडा येत नाही. चल 16चा पाडा आहे म्हण. मला काय पाडा नाही आला. मास्तरनी बदा बदाच हाणलं तुम्हाला सांग. मी घरी गेलो मला टेन्शन आलं. म्हणलं मी आता 16चा पाडा पाठ करणार. एका रात्री 16चा पाडा पाठ. दुसऱ्या दिवशी छती फुगून शाळेत आलो का तर 16चा पाडा पाठ केलाय. मास्तर म्हणले उभा राहा. छती फुगून उभा राहिलो का तर 16चा पाडा पाठ केलाय. मास्तर म्हणले 9चा पाडा म्हण हरणे. जेवढी छती फुगवली होती त्याच्या डबल आतमध्ये गेली. मी तर 16चा पाडा पाठ केलाय. मास्तरनी मला बदा बदा हाणलं. घरी गेलो टेन्शन आलं. म्हणलं आता मी 9चा पाडा पाठ कर. 9चा पाडा पाठ केला. आता 9चा पाडा तिथं लवकर माझ्या पाठ होत नव्हता. 9 दुने 16 महिन्यात माझी निमी रात्र गेली. निमी रात्रीला मला कळलं 9 दुने 18 म्हणायचं असतं. असं तरी तुम्हाला सांगतो 9चा पाडा पाठ केला. दुसऱ्या दिवशी शाळेत आलो पण छाती नाही फुगवली. म्हणलं मास्तरचा काय भरोसा नाही. म्हणली छाती फुगवली म्हणून हा नाही बसले. उभा राहिलो 12चा पाडा म्हण. माईचा डिश फिटली. मला दिवसात चालणे दिसले. मास्तरनी बादा बादा हाणलं. पुन्हा घरी गेलो टेन्शन आलं. म्हणलं आता मी 30 पर्यंत पाडे पाठ कर. माझं तसं काय तुम्हाला सांगतो 30 पर्यंत त्यावेळेस एक दोन बी येत नव्हतं. मी म्हणलं मी आता 30 पर्यंत पाडे पाठ करणार. एका रात्री 30 पर्यंत पाडे पाठ केली. मग काय छाती फुगून शाळेत का 30 पर्यंत पाडे पाठ केली होती. मास्तर म्हणले ओ बारा छाती फुगून राहिलो का 30 पर्यंत पाडे पाठ केले. मास्तर म्हणले सांग पाखऱ्या धड्याचे लेखक कोण. मी म्हणलं आता धड्याचे लेखक जर हे विचारणार होते तर म्हणलं सांगायचं ना आधीच. मी आखा धडा पाठ करून घेतला असताना मला काय जमलं नाही. मास्तरनी बादा बादा बांबून हाणलं. आता त्यावेळेस तुम्हाला सांगतो मास्तरी बी माझे असे होते की मला हाण्यासाठी गणिताचे प्रश्न विचारायचे. तसं ती मास्तर मराठी शिकवायची पण मला हाण्यासाठी गणिताचे प्रश्न विचारायचे. आता मला मराठीचे जरी प्रश्न विचारले असते तरी मला मारच खावा लागला. मास्तर लय हाणायचे म्हणून तुम्हाला सांगतो. मी एकदा देवाला नवस केला. मी म्हणलं मास्तरची बदली होऊन द्या 10 रुपयाचा नारळ फुडी. मित्र मला येडाय काय म्हणला असले मास्तरची बदली करायची म्हणल्यावर मला नवस पण मोठा बोलावं लागतो. मी म्हणलं हाच नवस आपल्यासाठी लय मोठा आहे म्हणलं. आपण म्हणलं घरातल्या देवाऱ्यावर जी देव आहेत त्यांना म्हणलं आपण महिन्यात एकदा उदबत्ती लावितो. ती बी 8ण्यावाली उदबत्ती लावितो. आपण देवाला नारळ फोडते म्हणजे म्हणलं हा नवस मोठाची सगळ्या आपल्या परिस्थिती. पण माझ्यासंग उलटं झालं. मास्तरची तर काय बदली नाही झाली पण उलटी एक मॅडम आली इंग्लिश शिकवायला. ती एवढी कडक मॅडम ती पहिल्याच दिवशी मला डस्टर फेकून हाणलं. मला म्हणली ध्यान रे हो बारा मी तुला एक प्रश्न विचारीन त्याचं तू उत्तर बरोबर द्यायचं. आता मी मनात म्हणलं मी उत्तर कधीच बरोबर नाही दिलं. आजपर्यंत जेवढे उत्तर दिले 100% मला सगळे चुकीची दिलेली मनात. मॅडमनी मला उभा केलं. प्रश्न विचारला मला काय उत्तर देता नाही आलं. मॅडमनी पुढे बोलवलं. मॅडमनी ती वर्ग झाडा जो खराट असतो त्या खराटने मला बादा बादा हाणलं. मी म्हणलं ही मॅडमनी बदली फक्त मला हाणायसाठी तर करू नाही घेतली. एकदा मी शाळेमध्ये रंगीत कपडे घालून आलो. शाळेचा ड्रेस घातलाच नाही. त्या कडक मास्तरनी माझ्याकडे बघितलं असे मोठे डोळे करून. मी घाबरलो. मी म्हणलो माय गॉड आता माझं काही खरं नाही. हरण्या चल पुढे ये तुझा 6चा ड्रेस कुठे. मी म्हणलं धुवायला टाकलाय. मास्तर म्हणले अरे गोचिडे तोंड्या तू कधी आंघोळच करीत नाही आणि मग 6चा ड्रेस कसं काय धुवायला टाकला तू. खरं धुवायला टाकलाय. मास्तरनी मला बादा बादा हाणलं. मास्तर वरनं काय म्हणले हे असलं झंपाऱ्यासारखे जी कपडे आहेत घालून यायचे. झंपर घालून आल्यासारखा घालून आला 6चा ड्रेस घालून यायचा. तर मला सांगतो मास्तरनी मला एवढं हाणलं. परत मी रात्रीच्याला सुद्धा 6चा ड्रेस घालून झोपायचो. मी म्हणलं आता मी माझ्या लग्नात सुद्धा म्हणलं शेरवानी नाही घालणार 6चा ड्रेस घालून. एकदा मास्तरनी आमचा खो खो घेतला. मी आणि मित्र बसलो 2 पायावर संडासला बसल्यावर. आम्हाला खो खो खेळता येत नव्हता. एक तर आम्हाला ज्यांनी खो दिला आम्ही त्याला धरलं. नंतर आलं दुसऱ्याला धरायचं असतं. एक जणांना मित्राला खो दिला. मित्र पळानाच. मास्तर म्हणले अरे हराम खोरा तू पळा नका खो दिलाय पळ. मित्र म्हणला मला संडासला आली. एकदा मास्तरनी मला प्रश्न विचारला. म्हणले हरणे सांग महात्मा गांधी जयंती कधी असती. मी म्हणलं 2 ऑक्टोबर. अरे 2 ऑक्टोबर अरे तू उत्तर कसं काय बरोबर दिलं. आता माझी जी शेजारी मुलं बसली होती त्यांना मास्तरनी शब्द व्हायला लावले. मास्तर वाटलं हा खोटं बोलतो ह्याला मित्रांनी सांगितलंच नाही.
मित्र म्हणले आम्ही नाही सांगितलं. मास्तर म्हणले अरे वा हुशार झाला असं वाटतं आता, अभ्यास करतोच बहुतेक. म्हणलं नाही अभ्यास कुठला म्हणलं सुट्टीचा दिवस आणि सुट्टी कशामुळे हे म्हणलं माझ्या ध्यानात असते. तेवढ्यात माझा एक मित्र हसला. मास्तर मित्राला म्हणले उभा राहा, चल उभा राहा, हसू येते का तुला? ठीक आहे, कशामुळे हसला मला पण सांग. मग मला पण हसायला, मी पण लई दिवसाला हसलो नाही. मित्र म्हणला काही नाही असं हसलो. असंच कोण हसतं का? बरं ठीक आहे, मग तुला मी आता ना 6चा पाडा म्हणायला होतो, चल 6चा पाडा म्हण. आता मित्र बोबडा, मित्राला म्हणता येत नव्हता. मित्र मग 6 तुने बरा. मास्तर म्हणजे थांब बस तू हा पाडा होस तर 6 सुद्धा टायमिंग होईल. एकदा मास्तरने आम्हाला गृहपाठ दिला लिहिला. आता मी एक असा गडी होतो, सारे विषयाचे गृहपाठ एकाच वहीमध्ये लिहायचो. त्याच्याकडे मास्तरचा गृहपाठ त्याच वहीत. मास्तरला गृहपाठ सापडायला 1 महिना. मग मास्तरने मला पुढे बोलून घेतलं, लगेच बांबू काढला, बादा हाणलं. मास्तर वरनं म्हणले आता प्रत्येक विषयाला 1 वही कर. मास्तरने मला एवढं हाणलं, तुम्हाला सांगतो परत. मी म्हणलं आता मी एका विषयाला 1 वही नाही म्हणलं, मी एका धड्याला 1 वही. एकदा मास्तरने आम्हाला विचारलं, म्हणले तुम्हाला काय व्हायचं? आम्ही सगळ्यांनी वर केलं, मी पण केलं, बाकीच्यांनी केलं. मास्तर म्हणले अरे वा अरुण, तुला बी काहीतरी व्हायचंय, तुझा वर हात बघून चांगलं वाटलं. काय व्हायचंय सांग सगळ्याला. मी म्हणलं मला डॉक्टर व्हायचंय. म्हणजे डॉक्टर व्हायचंय? कोणत्या एंगलने तुला असं वाटतं तू डॉक्टर व्हायची? तुझ्या एका दोन तुला म्हणता येत नाही. तुझ्याकडे जर चांगलं पेशंट आलं तू त्याला मारून घरी पाठवशील ना. मी मला आपलं काय व्हायचं हे सुद्धा सांगणं चुकीचं. थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.